नमस्कार, ज्योतिष रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवया पुडिंग। ती कशी बनवूया, कसं तयार करायचं ते पाहूया। चला तर मग बनवूया शेवया पुडिंग। हे अर्धा लिटर दूध घेतलं आहे। दूध आपण गरम करायला ठेवलं। 3 चमचे कस्टर्ड पावडर घेतले, त्यात आपण थंड दूध घालून मिक्स करायचं। यात आपण मिल्क पावडर टाकायचं। मिल्क पावडर टाकला तर टेस्ट छान येते। हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं छान अशी। उकळी आलेली आहे दुधाला, आपण यात कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर टाकून घ्यायचं। हे सारखं सतत ढवळत राहायचं, म्हणजे गाठी पडणार नाही। हे 2-4 मिनिट असंच उकळून घ्यायचं। यात विलायची पावडर आणि 3-4 चमचे साखर तुम्हाला गोड कसं लागेल त्याप्रमाणे टाकून घ्यायचं। आणि हे 3-4 मिनिट आपण छान असं बॉईल करून घ्यायचं, उकळून घ्यायचं चांगलं साखर मिक्स होईपर्यंत। ही रोस्टेड सेवई घेतलेली आहे। हे मार्केटमध्ये छान भेटते रोस्टेड सेवई, आणि साधी पण भेटते। मी रोस्टेड घेतलेली आहे। ह्याला आपण बारीक छोटे छोटे पीस करून बारीक करून घ्यायचं। आपण पॅन ठेवलं, त्यात आपण 1 चमचा तूप टाकून घ्यायचं। आता आपण शेवया घालून घ्यायच्या। लो फ्लेम ठेवायचं। आधीच रोस्टेड असते आणि हे बारीक असते, त्यामुळे जास्त म्हणजे खाली लागण्याचा पण हे होतं। त्याला छान असं परतून घ्यायचं। हे रोस्टेड असल्यामुळे जास्त परतून घ्यायची गरज नाही। आपण आता बंद करूया गॅस, आणि यात आपण साखर घालून घ्यायची पिठी, मिक्स करायचं। मी हा डबा घेतला आहे, यात आपण सेट करायला ठेवू। त्यात शेवया घालून घ्यायच्या खाली, छान असं सेट करून घ्यायचं। त्यात आपण कस्टर्ड दूध घालून घ्यायचं। यात आपण ड्रायफ्रूट्स टाकायचे वरून। तर पुन्हा शेवया टाकून घ्यायच्या। यावर आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं, सेट करून घ्यायचं। 15 मिनिट झाले, 15-20 मिनिट झालेले आहेत। आपण सेट झाली की नाही पाहूया। छान सेट झालेलं आहे। सेट झालेलं आहे। शेवया पुडिंग तयार झालेलं आहे। ते स्वीट खाल्ल्यापेक्षा दुसरं काहीतरी करून मुलांना जर दिलं तर मुलांना खूप आवडेल। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुम्ही पण दुसऱ्याला शेअर पण करायला विसरू नका, आणि तुम्ही पण करून पहा। नमस्कार, भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये।